रविवारी बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता आणि त्याचंच विदारक सत्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी सध्या गुडघाभर पाण्या इतका आहे आणि चालण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या खाली सगळे उडीद, मूग, सोयाबीनची पिकं आहेत आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर शेतामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बऱ्याच भागात पूर परिस्थितीजन्य परिस्थिती आहे, पूर ओसरते, मात्र शेतातलं जे पाणी आहे ते काही बाहेर निघण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे उभं असलेलं जे पीक आहे ते आता पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तरी वावगं वाटणार नाही। गेल्या 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच बीडमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। पाऊस आल्यामुळे शेतकरी जो आहे तो आनंदी होता, मात्र अतिवृष्टी झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आनंदावर जे आहे ते विरजन पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे शेत जे आहे तो पाण्याखाली आहे। बीड जिल्ह्यात सर्वदूर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या बीडच्या लोळतगाव परिसरामध्ये आहे आणि जवळपास आता 36 तास उलटत आहेत तरी शेतातलं जे पाणी आहे ते ओसरण्याचं नाव घेत नाही। काही तरुण मंडळी या ठिकाणी आहेत जे सकाळपासून शेताची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते। पाण्यातून जाण्याची कसरत करण्याची वेळ या शेतकऱ्यावरती ओढावलेली आहे। तळहाताच्या फोडासारखं जपलेलं हे पीक होतं, मात्र अतिवृष्टीजन्य पाऊस झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने जे पिकं आहेत ते पाण्याच्या खाली अक्षरशः गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बीड जिल्हा आणि भीषण दुष्काळ असे समीकरणच होतं। कोरड्या दुष्काळाची 2 हात करत असतानाच आता कुठेतरी पाऊस झाला या आनंदात असताना आता ओला दुष्काळ जो आहे तो शेतकऱ्याच्या समोर संकट तोंड आव असून उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हे संपूर्ण जे परिस्थिती आहे अशा पद्धतीनं आहे, बघण्याचा प्रयत्न करतोय। एक हा मूग आहे, हे बघा अक्षरशः या खालची जी आहे तर माती वगैरे काही शिल्लक इथून दिसताना आपल्याला खराब झाले। थोडं आणखीन मध्ये दाखवण्याचा मी आतमध्ये प्रयत्न करतोय की अशा पद्धतीनं हे जे मूग आहे या मुगाचं असं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मी शेतातून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, मलाही चालता येत नाही आणि अशा पद्धतीने जे आहे ते पूर्णपणे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। ही परिस्थिती आहे, सगळी परिस्थिती या जिल्ह्यातली आहे। तोडकाच पाऊस झाला, मात्र याच पावसामुळे केवळ 36 तासामध्ये अशी ही विदारक परिस्थिती आहे ते समोर आलेली। एकंदरीत आता 72 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी पंचनामा करून घ्यावा असा आदेश जो आहे तो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे। आता शेतकऱ्यांना खरंच आर्थिक मदत मिळेल का हे पाहणं आता जिकरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।